आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो, की बरेच माझ्याकडे येणारे रुग्ण किंवा पेशंट जे असतात ते मला कॉमनली विचारतात प्रश्न, की डॉक्टर साहेब किती स्ट्रोक केलं तर माझ्या मिसेसची संतुष्टी होऊ शकते किंवा त्याला सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं किंवा तिला ऑर्गॅझम मिळू शकतं. मित्रांनो, चांगला प्रश्न आहे, कारण खूप कॉमनली पेशंट विचारतात. बघा, स्ट्रोकिंग ही पण एक आर्ट आहे. जर तुम्ही फास्ट स्ट्रोकिंग करत असाल सुरुवातीपासूनच तर तुमचं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जेव्हा केव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करता, जेव्हा केव्हा इंट्रोकोर्सला सुरुवात करता, तर डायरेक्ट स्ट्रोकिंग न करता त्याच्यापूर्वी तुम्ही तुमच्या पार्टनरला हाताने बोटाने तुम्हाला पूर्ण स्टिम्युलेट करणं अत्यंत गरजेचं असतं. जितकं तुम्ही चांगलं स्टिम्युलेशन दिलं तितकं त्यांचा ओलावा निर्माण होतो, तितकी त्यांची भावना चांगली होते, त्यांचा लिबिडो वाढतो, त्यांची काम इच्छा वाढते आणि त्यांचा इन्व्हॉल्वमेंट पण वाढतो. आणि जेव्हा केव्हा आपण स्ट्रोकिंग करतो तर स्ट्रोकिंग हे किती करायला पाहिजे याला महत्त्व नाही आहे, पण ती कशी करायची याला खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण की स्ट्रोकिंग करताना तुम्ही मास्टरबेशनसारखं एकदम फास्ट स्ट्रोकिंग करू नका, इथंच तुम्ही चुकता. स्ट्रोकिंग करताना स्लोली स्ट्रोकिंग करायचं आहे, त्याला रिव्हर्स मोजायचं आहे. जसं 100, 99, 98 तर काय होईल की स्ट्रोकिंग तुम्ही मोजा आणि मला वाटतं 30 ते 40 मोजेपर्यंत तुम्ही आला पाहिजे. कारण की जितकं जास्त स्ट्रोकिंग करसाल तितकं तुमच्या पार्टनरला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. पण शेवटी तुम्हाला एक टाईम असा येईल की तेव्हा तुम्हाला असं फील होणार की आता स्ट्रोकिंग आपण फास्ट करायला पाहिजे किंवा तुमची पार्टनर पण तुम्हाला इंडिकेशन देऊ शकते. तेव्हा शेवटी इजॅक्युलेशन होण्याच्या अगोदर फास्ट स्ट्रोकिंग जर तुम्ही केलं तर अजून तुमच्या पार्टनरला डबल उत्तेजना भेटू शकते. तर मित्रांनो, स्ट्रोकिंग इज अ आर्ट. ही स्ट्रोकिंग करताना स्लो करा आणि एकदम शेवट इजॅक्युलेशन होण्याच्या अगोदर तुम्ही फास्ट करा. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं सेक्शुअल आयुष्य तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं आणि त्याच्यामधून दोघांना सॅटिस्फॅक्शन, त्याच्यामधून दोघांना ऑर्गॅझम खूप चांगलं मिळू शकतं. हे लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो.